शेतकरी बंधूंनो, आज आम्ही विठ्ठल माणिकराव मालगण यांच्या शेतामध्ये ते 2 ते 3 वर्षापासून झाडाची पील फांदी कापतात आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. तर ते आपण आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. हा जो कापूस आहे हा उन्हाळ्यामध्ये कोरडाईत लावलेला कापूस आहे आणि आत्ता सध्या तो 2 फुटापर्यंत 1.5 ते 2. तर हा कापूस जर समजा आपण अशाच पद्धतीचा याला काही त्याचा शेंडा कापला नाही, पील फांदी कापली नाही, तर हा कापूस दाटू शकतो. अनेक वेळाला कापूस चांगला आल्याच्या नंतर त्याच्यावर बुरशी पडते आणि बुरशी पडल्याच्या नंतर खाल्ले बोंड जे आहेत ते पाते पण गळून पडतात आणि जे आहेत बोंड ते पण सडू शकतात. म्हणून हे असं होऊ नये आणि आपल्याला कापसाचं भरघोस उत्पन्न मिळावं. आपण कापूस जो लावलेला आहे तर तो कापूस आपण उत्पन्नासाठी लावलाय, सरपणासाठी लावला नाही. हे दादा लाड यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण आता पाहूया. हा जो कापूस आहे तर ह्या कापसामध्ये याला असं धरवा. ह्या कापसामध्ये ही जी फांदी आहे याला गळ फांदी म्हणायचंय. गळ फांदीला इथून निघालं की इथं पाता आहे, पान आहे आणि पाता आहे. इथं पान आहे आणि पाता आहे. या प्रत्येकाला एक पान आणि एक पात लागलेलं आहे. मात्र ही जी आहे तर ही फांदी म्हणजे पील फांदी आहे. जसे आपल्या केळीच्या झाडाला पील उगतात आणि ते सर्व शेतकरी तो पील कापून काढतो. का कापून काढतो? त्याचं कारण आहे प्रत्येक झाडांना रस जमिनीतून मिळतो. आणि जर समजा या झाडाला केळीच्या झाडाला जर 4-5 पिलं जर असले तर त्या 4-5 पिलं त्या खोडाचा जो रस मिळायचा तो वाटून खातात आणि त्यांनी वाटून खाल्ल्याच्या नंतर केळीच्या झाडाला केळ बारीक पडतात, फण्या बारीक पडतात, कमी पडतात आणि ते आपल्या केळीचं उत्पन्न मोठं असावं, केळीचा घड मोठा असावा, केळं मोठ्या असावेत जेणेकरून वजन यावं आणि त्याला पसंती द्यावी गिरायकांनी. म्हणून त्याला हे सगळे पिलं कापले जातात. त्याच पद्धतीनं आता ही फांदी आहे, पील फांदी आहे. ही पील फांदी बघूया आपण. इथून निघाल्याच्या नंतर इथं फक्त